नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण संधीचा तिसरा प्रकार विसर्ग संधी बघितला होता. आज आपण दोन संधी बघणार आहोत, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. पूर्वरूप संधी आणि पररूप संधीवरती टीईटी मध्ये मागील 2 वर्षांमध्ये एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे. पूर्वरूप संधीवरती 2 क्वेश्चन आलेले आहेत आणि पररूप संधीवरती एक क्वेश्चन आलेला आहे. या दोन संधींना मराठीचे विशेष संधी असंही म्हणतात. पण यांना मराठीचे विशेष संधी असं का म्हणतात, तर त्याला 2 कारणे आहेत. पहिलं कारण आहे शास्त्रीय आधारित संधी नाहीत. हे काय आहेत पूर्वरूप संधी आणि पररूप संधी, तर हे शास्त्रीय आधारित संधी नाहीत. आणि दुसरं म्हणजे काय, ही फक्त मराठी बोलीभाषेतील संधी आहे. म्हणजे महाराष्ट्रातील मराठी भाषिक जे लोक आहेत त्यांनी त्यांच्या बोलीतून तयार केलेल्या या संधी आहेत. तर आपण 2 संधी बघणार आहोत. खाली 2-3 संधी दिलेल्या आहेत पण त्यांना नावं नाही आहेत, फक्त नियम दिलेले आहेत. तर फक्त ह्या 2 संधी तुम्ही करून ठेवा. याच्यामध्ये एक क्वेश्चन हमखास येतो पूर्वरूप संधी ओळखण्यासाठी किंवा पररूप संधी ओळखण्यासाठी. त्याची उदाहरणे आपण आता बघूया. सुरुवातीला आपण बघू पूर्वरूप संधी म्हणजे काय आणि पररूप संधी म्हणजे काय, ह्या 2 संधी कशा ओळखायच्या. आता आपण या 2 संधी एका पाठोपाठ एक बघणार आहोत, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. सुरुवातीला बघूया पूर्वरूप संधी. आता पूर्वरूप संधी म्हणजे काय, ती कशी ओळखायची, त्याच्यासाठी आपल्याला व्याख्या दिलेली आहे. व्याख्येमध्येच समजून जाणार आहे. तर व्याख्या काय बघा, मराठीमध्ये कधी कधी 2 स्वर, मराठीमध्ये कधी कधी 2 स्वर एका पुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर म्हणजे पूर्व स्वर न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर काय होतो, लोप पावतो किंवा नष्ट होतो. अशा प्रकारच्या संधींना पूर्वरूप संधी असे म्हणतात. म्हणजेच काय, मराठीमध्ये जर एका पाठोपाठ 2 स्वर जर आले तर त्याच्यामध्ये काय होतं, पहिला स्वर तसाच राहतो, तो नष्ट होत नाही किंवा लोप पावत नाही, आणि दुसरा स्वर काय होतो, तो नष्ट पावतो, लोप पावतो. असं जेव्हा घडतं तेव्हा जी संधी निर्माण होते त्या संधीला काय म्हणतात, पूर्वरूप संधी असे म्हणतात. आतापर्यंत आपण जे संधीचे प्रकार बघितले होते त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये 2 स्वर काय होते, एकमेकांमध्ये मिसळायचे आणि त्याच्यातून नवीन वर्ण तयार व्हायचा. बरोबर ना. तसं इथं मात्र काय होत नाहीये. इथं काय होतं, 2 स्वर एका पाठोपाठ येतात, त्याच्यातला मधला काय होतो, एक स्वर तसाच राहतो, दुसरा स्वर काय होतो, लोप पावतो, म्हणजेच काय होतो, नष्ट होतो, है ना. बरोबर ना. त्यामुळे हे काय होतं, मराठीची विशेष संधी आहे. त्यामुळे यांना काय म्हणतात, मराठीची विशेष संधी म्हणतात. मग 2 स्वर जर लागोपाठ आले व त्यातला पहिला स्वर तसाच राहिला आणि दुसरा स्वर जर लोप पावला तर त्या संधींना काय म्हणतात, पूर्वरूप संधी म्हणतात. काय म्हणतात, पूर्वरूप संधी म्हणतात. आणि पररूप संधी म्हणजे काय, याच्या उलट. पूर्वरूप संधी म्हणजे काय, पूर्वरूप संधी तर बघितली आपण. पूर्वरूप संधीमध्ये काय होतं, पहिला स्वर आहे तसाच राहतो आणि दुसरा स्वर काय होतो, नष्ट होतो. पररूप संधीमध्ये काय होतं, तर पहिला स्वर नष्ट होतो आणि दुसरा स्वर तसाच राहतो. बरोबर. पररूप संधीमध्ये काय होतं, तर पहिला स्वर नष्ट होतो, लोप पावतो आणि दुसरा स्वर जो आहे तो तसाच राहतो. एकमेकाच्या उलट ह्या 2 संधी आहेत. आता आपण याच्यावरचे उदाहरणं बघूया आणि तेच महत्वाचे परीक्षेच्या दृष्टीने. पहिलं उदाहरण आहे काहीसा. काहीसा हा शब्द दिलेला आहे. हा शब्द पूर्वरूप संधी आहे की पररूप संधी आहे हे ओळखायचं आहे. मग हे ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचंय, याची फोड करायची आहे. याची फोड कशी होईल, काही प्लस असा, अशी फोड होईल. आणि याच्यामध्ये बघा, ही कसं लिहितो आपण,
हिची जर फोड केली तर ही कसं लिहितो आपण, ह प्लस ही दुसरी वेलांटी असल्यामुळे हा ई येणार, अशी फोड होईल. आणि पुढे काय दिलेलं आहे, प्लस हे अ, हा काय आहे, स्वर आहे. म्हणजे काय झालंय, काही असामध्ये काय होतंय, हा ई आणि दुसऱ्या शब्दातला ओ, हे दोन स्वर एका पाठोपाठ आलेले आहेत. इथे काय झालेले आहे, दोन स्वर एका पाठोपाठ आलेले आहेत. याच्यामध्ये काय होतं, तर हा दुसरा जो स्वर आहे तो काय झालेला आहे, लोप पावलेला आहे, नष्ट झालेला आहे. आणि पहिला जो स्वर आहे तो तसाच टिकून राहिलेला आहे. म्हणजे हा जो शब्द आहे हा कशाचं उदाहरण आहे, तर पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. पूर्वरूप हे कशाचं उदाहरण आहे, तर पूर्वरूप. परत एकदा बघा, काहीसा शब्द त्याची आपण फोड केली, काही असा, याची फोड काय झाली, काही असा. आता ही कसा लिहितो आपण, ही हे व्यंजन आहे. व्यंजन कसं लिहितो आपण, तर हे बघा, हे ह हे व्यंजन असल्यामुळं याचा पाय मोडायचा. आणि इथं काय दिलेली आहे, दुसरी वेलांटी दिलेली आहे. दुसरी वेलांटी जर दिली असेल तर आपण कोणता स्वर घेतो, तर दुसरा ई घेतो, बरोबर ना, दुसरा ई. मग हिचं कसं झालं, ह प्लस ई. आणि इथं अ आहे, अ आहे म्हणजे काय झालं, हा दुसरा स्वर झाला, हा पहिला स्वर झाला. हा दुसरा स्वर झाला, हा पहिला स्वर झाला. याच्यामध्ये काय होतंय, तर पहिला स्वर आहे तसाच राहतो आणि दुसरा स्वर काय होतो, नष्ट होतो. ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस ती संधी कोणती असते, तर पूर्वरूप संधी असते. म्हणून काहीसा हा शब्द काय आहे, तर पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. कळलं? पुढचं एक्झाम्पल घेऊ. दुसरं एक्झाम्पल आहे खिडकी. खिडकीत, खिडकीत, खिडकीत. सॉरी, खिडकीत हा शब्द आहे. मग खिडकीत हा शब्द आपण कसा लिहू शकतो, तर तो असा लिहू शकतो, खिडकी प्लस आत अ, काय, आत अ, खिडकी प्लस आत अ. याच्यामध्ये काय होते बघा, परत पहिल्यासारखंच, हा की घेतला, हा की व्यंजन आहे म्हणून याची फोड केली, क दुसरी वेलांटी आहे म्हणून ई. आणि परत दुसऱ्या शब्दातला हा दुसरा स्वर अ, दोन स्वर एका पाठोपाठ आले. पण याच्यामध्ये काय झालं आहे, तर हा ई राहिला आहे आणि हा दुसरा जो आ स्वर आहे तो नष्ट झालेला आहे. इथे बघा, ई, खिडकात नाहीये, खिडकीत आहे. शब्द काय आहे, खिडकीत, की ई, ई राहिलेला आहे, आ नाहीये, आ गेलेला आहे. म्हणून हा शब्द जो आहे खिडकीत, हा खिडकीत काय आहे, तर तो पण पूर्वरूप आहे. तो पण काय आहे, पूर्वरूप आहे, पूर्वरूप. तिसरं एक्झाम्पल, लाडूत. लाडूत याची फोड कशी होईल, याची फोड होईल लाडू प्लस आत. बघा आता इथे सुद्धा डू हा काय व्यंजन आहे, मग ते कसं लिहिणार आपण, द अर्ध प्लस हे उ प्लस हा आत. इथे काय शब्द आहे, डू, डू म्हणजे पहिला उ आहे, दुसरा आ आला का, लाडात आला का. लाडात जर असतं तर हे झालं असतं पररूप संधी. पण इथं काय, लाडूत, उ हा पहिला स्वर आहे, हा काय पहिला स्वर आहे आणि आ काय आहे, हा दुसरा स्वर आहे. मग पहिला स्वर इथे तसाच राहतो कारण उकार असल्यामुळं उ येणार. लाडात जर असतं तर हे झालं असतं पररूप.
कारण दुसरा स्वर राहिला असता आणि पहिला स्वर नष्ट झाला असता. पहिला स्वर काय झाला असता, लोप पावला असता आणि दुसरा स्वर तसाच राहिला असता. परंतु इथं शब्द काय लाडूत, त्याच्यामुळे काय झालंय, पहिला हा राहिलेला आहे. ओके, म्हणजे हे काय कशाचं उदाहरण झालेलं आहे, तर हे पण पूर्वरूप संधीचं उदाहरण झालेलं आहे. हे पण काय आहे, तर पूर्वरूप संधी आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून क्वेश्चन ओळखायचा आहे. क्वेश्चन कसा येणार तुम्हाला, काहीसा खिडकीत लाडू असा शब्द येणार आहे. असा शब्द तुम्ही फोल्ड करायची आणि कोणता स्वर, पहिला स्वर लोप पावतोय की दुसरा स्वर लोप पावतोय, त्याच्यावरनं तुम्हाला पूर्वरूप संधी आणि पररूप संधी ओळखायची आहे. आता आपण काही पररूप संधीची उदाहरणं बघू. आता शब्द काय आहे, घरी. आता याची फोड करायची. याची फोड केल्यानंतर काय येतं, घ प्लस री असे दोन शब्द तयार झाले. मग इथं घ काय आहे, व्यंजन. याची फोड केली तर घ प्लस अ प्लस री पण काय आहे, व्यंजन र. आणि हे कसं लिहिणार, तर हे अशा पद्धतीने. मग याच्यामध्ये बघा इथं काय दिलेली आहे, तर वेलांटी आलेली आहे. इथं काय आहे, ओरिजिनल शब्दामध्ये काय आहे, तर वेलांटी आहे. म्हणजे काय होतंय, लागोपाठ आलेले स्वर कोणते आहेत, तर हे दोन आहेत. म्हणजे इथं काय आलंय, तर पहिला स्वर काय होतोय, नष्ट होतोय आणि दुसरा स्वर तसाच राहतोय. दुसरा स्वर काय आहे, तसाच राहतोय. म्हणजे काय होतं, हे पहिला स्वर नष्ट झाला आणि दुसरा स्वर तसाच राहिला, तर हे कशाचं उदाहरण आहे, पररूप संधीचं उदाहरण आहे. घरी हा शब्द काय आहे, तर पररूप संधीचं उदाहरण आहे. दुसरा शब्द घामोळे. घामोळे. आता याची फोड कशी होणार आहे, घाम अधिक ओळे. बरोबर. आता इथं बघा, आता याच्यामध्ये बघा, याची फोड बघा, म आणि ओ. इथं तर स्वरच आलेला आहे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. म प्लस अ प्लस हे ओ. आता याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे, ओ आलेलं आहे. शेवटी काय आहे, रे ओ आलेलं आहे. इथं अ नाहीये, इथं काय आलेलं आहे, ओ आलेलं आहे. त्याच्यामुळे दुसरा स्वर तसाच राहिलेला आहे, पहिला स्वर काय झालेला आहे, लोप पावलेला आहे. म्हणून त्यामुळे काय आहे, हे पररूप संधीचं काय आहे, उदाहरण आहे. पररूप संधीचं काय आहे, उदाहरण आहे. तिसरं एक्झाम्पल घेऊ, ते म्हणजे काय, धिटाई. धिटाई. आता धिटाई शब्द याची फोड कशी होईल, धीट प्लस काय, आई. सॉरी, धिटाई शब्द असा आहे ओरिजिनल, आणि ज्यावेळेस धीट लिहितो तो मात्र दुसरी वेलांटी होते. धिटाई शब्द लिहिताना इथं पहिली वेलांटी आहे आणि धीट शब्द लिहिताना इथं दुसरी वेलांटी आहे. धिटाईचं काय होतं, धीट प्लस आई. हे ट प्लस अ प्लस आ. इथं काय, टा टा आ, काय आय, आ राहिला, अ लिहिलं. म्हणजे काय झालं, पहिला स्वर लोप पावला, नष्ट झाला आणि दुसरा स्वर जो आहे तो तसाच राहिला. म्हणून धिटाई हा शब्द काय आहे, तर पररूप संधी आहे. पररूप संधी आहे. अशा पद्धतीने तुम्ही शब्दांची फोड करा. पहिला स्वर लोप पावतो की दुसरा स्वर लोप पावतो ते बघून ते पूर्वरूप संधी आहे की पररूप संधी आहे हे ठरवा.
आणि 1 मार्क मिळवा. धन्यवाद.